नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 29 पाहणार आहोत। इरा ओपन करा, रिझ्यूम लर्निंग करा। लँग्वेज मराठी करा। सेशन नंबर 29 वरती या। आपण जे सेशन सोडवलेले असतात त्याला अशी ग्रीन कलरची पट्टी येते, त्यामुळे ते सेशन पुन्हा सोडवायची गरज नसते आपल्याला। 29 ला क्लिक करा। अगोदर नॉलेज चेक सोडवायचे आहेत आपल्याला। टेस्ट युअर नॉलेज वरती क्लिक करा, स्टार्ट करा। ओके करा। इथून पुढे नॉलेज चेक जर चुकलं तर त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे सोडवतानाच व्यवस्थित सोडवा। स्टार्टला क्लिक करा। नेक्स्ट। पहिला प्रश्न आहे, फॉरकास्ट लाईनच्या भोवतीची लाईनचे कशाचे प्रतिनिधित्व करते? पर्याय क्रमांक 4 सबमिट। गोलसिक विंडो मध्ये सेट सेल बॉक्स निवडले डॅश दाखवते सेल। पर्याय क्रमांक 4। एक्सेल मध्ये फॉरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरली जाते, चूक। पर्याय क्रमांक 2। गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकते? पर्याय क्रमांक 3 इच्छित आउटपुट साठी इनपुट मूल्य वापरणे, प्राप्त करणे सॉरी। कोणत्या एक्सेल ऑप्शन मधून आपण रिबन मध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो? पर्याय क्रमांक 4 कस्टमाइज रिबन। सबमिट करा। SIM वरती क्लिक करा, समोर एंड एक्झाम टाइप करा। ओके करा। त्यानंतर पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न। ओके, सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। नेक्स्ट। पहिला प्रश्न आहे, एक्सेल मधील प्रिंटचा उपयोग स्प्रेडशीट मधील डेटा प्रिंट करण्यासाठी केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंग मधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पॅसेज करिता पानांकरिता मान्य रुंदी विड्थ पुरता म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता, म्हणून दिलेले एक्सेल प्रिंट करा। स्टार्ट, फाइल, प्रिंट आणि प्रिंट। तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता। दिलेल्या वर्कशीट मध्ये शीट 1 हटवा, म्हणजे डिलीट करायचे। डिलीटला क्लिक करा आणि डिलीट शीट वरती क्लिक करा। SIM ला क्लिक करा, समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म। ओके। ओके वरती क्लिक करा। तसेच जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग। सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा, स्टार्ट करा। प्रोसीड करा। नेक्स्ट। एररला प्रॉब्लेम आलेले। प्रोसीड करा, स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, MS एक्सेल मधील ग्रुप कॉलम करण्यासाठी वापरलेले योग्य स्टेपचा संच ओळखा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सबमिट। पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील ड्रॉ ट्रॅपचे प्रायमरी फंक्शन। पर्याय क्रमांक 2 नेक्स्ट, सेल्स रिसेट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3
खालीलपैकी कोणती टेम्पलेट इमेज सेल रिसीट दाखवते? ही आहे सेल रिसीट, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, समजा तुमची ऑनलाईन कपड्याची दुकान आहे. एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या असतील तर आपल्याला ते PDF फॉर्मॅटमध्ये हवं आहे. पर्याय क्रमांक 4. येस करा. गो टू होम. पुढे आहे डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करा. नेक्स्ट, डिस्प्ले करण्यात आलेले एक्सेल टेम्पलेटमध्ये संपूर्ण सेल्स रिसीट सिलेक्ट करा आणि त्यानंतर पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप, प्रिंट एरिया ऑप्शन सेट प्रिंट एरिया करायचं आपल्याला. एक्सेल ओपन होईपर्यंत वाट पहा. तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. इथून सिलेक्ट करा, पेज लेआउट वरती क्लिक करा, प्रिंट एरियावरती क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. एक्सेल वर्कबुक ओपन करून B1 मध्ये आपल्याला सेल्स रिसीट हे टेक्स्ट एंटर करायचे. स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करून एक्सेलवरती क्लिक करा. एक्सेल, त्यानंतर सेल्स रिसीट टाईप करायला सांगितले B1 या सेलमध्ये. ब्लँकला क्लिक करा, B1 सेलवरती क्लिक करा आणि ते सेल्स रिसीट टाईप करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या एक्सेल शीटमध्ये B3 सिलेक्ट करा आणि फॉन्ट साईज 24 मध्ये बदलून डार्क ब्ल्यू हा फिल कलर द्यायचा आहे. B3 सिलेक्ट करा. B3 सिलेक्ट करा, फॉन्ट साईज 24 करा. त्यानंतर स्टँडर्ड मधला डार्क ब्ल्यू कलर अप्लाय करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. B2 मध्ये कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा. B2 ला क्लिक करा, इन्सर्ट पिक्चर, इथे इमेजला क्लिक करा आणि इन्सर्टला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. सेल्स रिसीट या टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू फिल कलर अप्लाय करा. सेल्स रिसीट शब्द सिलेक्ट करा आणि इथून स्टँडर्ड ब्ल्यू कलर अप्लाय करा. हा आहे स्टँडर्ड ब्ल्यू. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. इथे आपल्या गाइडेड डू इट युअर सेल्फ संपलेले आहेत. एस करा, एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म आणि ओके. सेशन कम्प्लीशन टेस्टला क्लिक करा, स्टार्ट करा. नेक्स्ट, माउस जॉयस्टिक टच स्क्रीन स्टाईल्स हे पॉइंटिंग डिव्हाइस आहेत. पर्याय क्रमांक 3. माऊसच्या हालचाल टिपण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करतात. ऑप्टिकल माऊस. पर्याय क्रमांक 4. पॅडच्या पृष्ठभागावर तुमचे बोट हलवून टॅप करून माऊस पॉइंटर नियंत्रित करण्यासाठी टच पॅड वापरतात. जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे PCs आणि PD बरोबर वापरले जाते. चूक. जॉयस्टिक गेम खेळण्यासाठी वापरतात. SIM एंड एक्झाम. अशा प्रकारे सेशन नंबर 29 आपला इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 30 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.